नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. देवघरात तुम्हाला माहिती आहे का, देवघरातील काही चुका तुमचा पैसा आणि लक्ष्मी दोन्ही अडवू शकतात. होय, वास्तुशास्त्रानुसार या चुका वेळी सुधारणा नाही केली तर सुख समृद्धी येणं कठीण होऊ शकतं. आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही नक्की टाळायला पाहिजेत. कारण देवघराची मांडणी आणि स्वच्छता केवळ घर सुशोभित करण्यासाठी नाही, तर ती घरातील सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. शास्त्रानुसार देवघर आणि स्वच्छतेचे महत्त्वाचे काही नियम आहेत. प्रत्येक हिंदू घरामध्ये देवघर हे अत्यंत पवित्र आणि ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. शास्त्रानुसार देवघराची मांडणी आणि तिथली शिस्त याचा थेट परिणाम घरातील सुख समृद्धीवर होऊ शकतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी आणि कधीही पैशाची कमतरता भासू नये यासाठी विशिष्ट नियमांचे पालन तितकंच आवश्यक आहे. जसे स्वच्छतेचे नियोजन आणि वेळ. दर शनिवारी देवघराची स्वच्छता करावी. यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते असं म्हणतात. याचबरोबर एकादशी आणि गुरुवार या दिवशी देवघरातील मूर्तींना जास्त हलवू नये किंवा मोठी स्वच्छता करू नये. देवघरामध्ये दिवा असेल तर त्याची स्वच्छता करावी. कारण दिवा दररोज घासून पुसून स्वच्छ केला आणि त्याच्यावर दीप प्रज्वलित केला तर सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात घरात येण्यास मदत मिळते. जुन्या मातीवर किंवा तेलकट दिव्यावर पुन्हा ज्योत लावल्याने नकारात्मकता सुद्धा येऊ शकते. त्यामुळे कर्जाचा डोंगरही वाढू शकतो असं सांगितलं जातं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघरातील मूर्तीची जागा. देवघरातील मूर्ती ही स्वच्छ करताना कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. त्या पाटावर किंवा स्वच्छ वस्त्रावर किंवा प्लेटवर, ताटावर, कशावरही ठेवू शकता. मात्र ती डायरेक्ट जमिनीला स्पर्श करेल अशी अजिबात ठेवू नये. याची काळजी आवर्जून घ्यावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देवघराची मांडणी आणि दिशा. देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावं. ही दिशा देवांच्या निवासासाठी सर्वात उत्तम मानली जाते. जर देवघर ईशान्य दिशेला ठेवणं शक्य नसेल तर त्याचा एकमेव नियम म्हणजे देवघर कुठेही स्नानगृह किंवा शौचगृहाच्या किंवा किंवा जिन्याच्या खाली असू नये. हा एक नियम आवर्जून पाळावा. पूजेची जागा जिथे सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी असावी. उत्तर दिशा सुद्धा योग्य मानली जाते. आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्या देवघराची जागा निश्चित करू शकता. त्याचबरोबर देवपूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं याची काळजी घ्यावी. देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती समोरासमोर किंवा शेजारी ठेवू नयेत. याचबरोबर दुपारच्या वेळी आणि रात्री देवांच्या विश्रांतीसाठी देवघराला पडदा लावावा. देवघरात शंख आणि घंटा असणं शुभ असतं. पूजेच्या वेळी घंटानाद केल्याने नकारात्मक लहरीसुद्धा नष्ट होऊ शकतात. त्याचबरोबर पूजा करताना जमिनीवर न बसता लाकडी पाटावर किंवा लोकरीच्या आसनावर आवर्जून बसावं. देवाला रोज सात्विक नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर तो तिथेच तासनतास ठेवू नये, तर काही वेळाने तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. आपण देवघराची कधीही स्वच्छता केली तर ती स्वच्छता झाल्यावर संपूर्ण देवघरात गंगाजल शिंपडावं. यामुळे सात्विकता वाढते. त्याचबरोबर रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळावा. यामुळे वास्तुदोष आणि पितृदोषही दूर होतो. त्याचबरोबर देवाला वाहिलेली आदल्या दिवसाची फुलं ही सकाळी लवकर काढून टाकावीत. ती तशीच देवघरात ठेवू नये आणि देवावर तर ती अजिबात ठेवू नये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघर हे कधीही पूर्ण अंधारात ठेवू नये. रात्री तिथे एक छोटासा दिवा किंवा 0 बटनचा बल्ब आवर्जून चालू ठेवा. आता देवघरात दररोज किमान एक तरी कापूर अवश्य जाळावा. कापुराच्या सुगंधामुळे आणि प्रज्वलित होण्यामुळे घरातील वास्तुदोष आणि पितृदोष शांत होण्यास मदत मिळते. तर देवावर श्रद्धा ठेवावीत. श्रद्धेसोबतच या छोट्या कृती केल्यानेही मनाला शांती मिळते आणि घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होऊ शकतं. या नियमांचं पालन करून आपण देवघर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. यापैकी तुम्ही कोणत्या नियमांचं पालन आधीपासूनच करत आहात किंवा तुम्हाला नवीन काही समजलंय तर मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.